जर तुम्ही शांत नाही राहिले तर मग मी कॉन्सन्ट्रेट करू शकणार नाही. मी कॉन्सन्ट्रेट नाही केलं तर मग तुम्हाला जे महत्वाचे प्रश्न आहे ते भेटणार नाही. हे लक्षात ठेवा. विज्ञान व तंत्रज्ञान घडामोडी. भारताची पहिली ड्रोन सिटी. भारताची पहिली ड्रोन सिटी. हेडिंग दिलं का? विज्ञान व तंत्रज्ञान घडामोडी. याच्यात आपल्याला पोलीस भरतीसाठी आवश्यक जे प्रश्न आहे ते मी तुम्हाला लिहून देतोय. भारताची पहिली ड्रोन सिटी ओरवाकल, आंध्र प्रदेश. ओरवाकल. ओरवाकल हे ठिकाण आहे कोणत्या राज्यातलं? आंध्र प्रदेश. ओरवाकल. येतो ना प्रश्न? पहिली ड्रोन सिटी. या ठिकाणी काय काय होतं? ड्रोनचं उत्पादन होतं, त्याची चाचणी होते, संशोधन व दुरुस्ती या एकाच ठिकाणी होती. सुमारे 300 एकरचा कॅम्पस येतो. 300 एकर. समजतंय ना? लिहायची गरज नाही, फक्त लक्षात ठेवा. तुम्हाला महत्वाचं काय? फक्त भारताची पहिली ड्रोन सिटी कोणती? ओरवाकल. लक्षात ठेवण्यासाठी मी ज्या गोष्टी सांगतो त्या पाठ करायच्या, फक्त लिहायच्या नाही त्या. आंध्र प्रदेशमध्ये. मग आंध्र प्रदेशमध्येच का बरं? कारण त्याच्यासाठी जे काम लागतं, आता ड्रोन सगळ्यांना माहिती आहे. ड्रोन लग्न वगैरे मध्ये जे कॅमेऱ्यावरतून कॅच करतात, म्हणजे खालचा व्ह्यू घेतात ते वरती राहून, ते ड्रोन. पण आता ते ड्रोन वेगळं झालं. हे आपल्या सैन्यासाठी लागणारं ड्रोन वेगळं आहे. ड्रोन विमान आहे आपले, बरोबर आहे की नाही? तर त्या ड्रोनचं उत्पादन, त्याची चाचणी आणि ते ड्रोन खराब झालं तर त्याची दुरुस्ती बी एकाच ठिकाणी होते. 300 एकरचा कॅम्पस येतो. किती? 300 एकरचा. म्हणून भारताची ती पहिली ड्रोन सिटी आहे. नेक्स्ट, जगातील पहिली AI मंत्री. पाठ आहे का? माहित नाही? विज्ञान पर्यंत पोहोचले नाही का? जगातील पहिली AI मंत्री. AI मंत्री म्हणजे काय? आर्टिफिशियल. तिचं नाव आहे डायला. डायला. त्याचा अर्थ होतो, हा शब्द अरबी भाषेमध्ये, त्याचा अर्थ होतो सूर्य. अल्बेनियन शब्द आहे तो. अल्बेनियन. अरेबियन बी नाही, अल्बेनियन. आणि त्यांच्या देशाचं नाव आहे अल्बेनिया. देशातील जगातील पहिली AI मंत्री झाली आहे, तिचं नाव आहे डायला. ते कोणत्या देशाने केलंय तिची नियुक्ती? अल्बेनिया. म्हणजे आता पहिले जे रोबोट वगैरे होते ते वापरत होते लोक, आता पण आता AI. ठीक आहे, घ्या. भारतातील पहिले AI विद्यापीठ. भारतातील पहिले AI विद्यापीठ. आता याच्या पुढचा जो जमाना आहे तो AI चा राहील. म्हणजे पुढे शिकवणारा सर बी तुम्हाला AI वाला राहील. AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. कर्जत, रायगड. भारतातील पहिले AI विद्यापीठ कर्जत, रायगड. भारतातील पहिली AI शाळा. भारतातील पहिली AI शाळा. AI शाळा. शांतिगिरी विद्याभवन. शांतिगिरी विद्याभवन, केरळ. शांतिगिरी विद्याभवन, केरळ. नेक्स्ट, हे तर झालंय आपलं. भारतातील पहिली AI अंगणवाडी. लिहून घ्या तरी बी. भारतातील पहिली AI अंगणवाडी. मस्त एक ओळ सोडायची, पुढचा प्रश्न लिहायचा. एक ओळ सोडायची, पुढचा प्रश्न लिहायचा. अशी नोट्स बनते. भारतातील पहिली AI अंगणवाडी वडधामना, नागपूर. भारतातील पहिली AI शिक्षिका. भारतातील पहिली AI शिक्षिका इरिस, केरळ. इरिस
केरळ. भारतातील पहिले AI शहर. भारतातील पहिले AI शहर लखनौ, उत्तर प्रदेश. लखनौ, उत्तर प्रदेश. भारतातील पहिले AI शहर लखनौ, उत्तर प्रदेश. पाच प्रश्न कामाचे आहेत बरं का ते. भारतात गुगलचे पहिले AI हब. गुगलचे पहिले, गुगल सगळ्यांना माहिती आहे. गुगलचे पहिले AI हब. भारतातील गुगलचे पहिले AI हब विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश. हा अमेरिकेबाहेर असणारा गुगलचा सर्वात मोठा हब आहे. तर विज्ञान व तंत्रज्ञान मध्ये जर काही असेल तर ते आहे आता AI. तर AI वर प्रश्न वाढतील आपले. आता AI मध्ये काय काय आहे. सगळ्यात पहिलं तर त्याचा लॉंग फॉर्म आपल्याला माहिती पाहिजे. AI म्हणजे काय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स, म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. कृत्रिम, मराठीमध्ये AI ला म्हणतात कृत्रिम. आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. सगळं आता कृत्रिम तयार होते. आता पाहते ना काय दिलं इथं, महाराष्ट्र पोलीस भरतीत, महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI चा वापर करण्याची योजना आखली जात आहे. सुरुवात पुण्यातून होईल. सुरुवात कुठून होईल? पुणे. म्हणजे आता जर AI चं पाहिलं आपण तर AI चं जर पुण्याहून जर आखलं गेलंय तर ते AI काय माहिती का पोलीस भरतीमध्ये? मग तुमचं सेन्सर, ऑटोमॅटिक सेन्सर चालू होतं ना तुम्ही पाहता तेव्हा. आता जिथं माणसाची गरज नाही बा, जिथे मशीन काम करते त्याला AI म्हणतात. बरोबर आहे की नाही? आता पहिले काय व्हायचं, 100 मीटरला तिकडे 10 जण उभे राहायचे टायमर घेऊन. मग टायमाचा गडबड व्हायचं की नाही. कोणाकोणाला वाटायचं सर माझा टायमिंग जास्त निघाला, मग त्याला डबल चान्स द्यायला जायचा. पण ते चुकीचं होतं ना. तो थकलाय ना आता डबल चान्स मध्ये तो तेवढ्या वेगाने मारणार नाही जेव्हा पहिल्यांदा मारलं होतं तसं. मग आता कसं आहे, डायरेक्ट फ्रॉडच होणार नाही. ह्या पट्टीवर तुमचा पाय पडला की तुमचा टायमिंग चालू होता. तू आता पुरा 100 मीटर पै का त्या पट्टी पैसे का मरत नाही. नंबर चालू होऊन जातात आपले. पट्टीवर पाय ठेवला की सेन्सर चालू होता आणि तिकडच्या पट्टीवर 100 मीटरवर एंड केला म्हणजे तुझा टायमिंग निघतो ऍक्युरेट एकदम. त्याला म्हणतात AI. समजलं का? 1600 LP सेम तसंच आहे. मुंबईला जर तुम्ही 1600 मारलं तर इथून निघाले की तुमचा टायमिंग चालू होतो. आणि पहिले काय व्हायचं माहिती का, पायाले पट्ट्या लायाचे ते. आता त्या पट्ट्या लायाची बी गरज नाही. पहिले आम्ही जेव्हा 2015-16 मध्ये मुंबईला एक वेळा गेला होता मी, पायाला पट्टी लावलेली असायची. ते पट्टी लावली की मग सेन्सर चालू व्हायचा. आता तर पट्टी बी लावायची गरज नाही, डायरेक्ट बूटवर पाय ठेवला तरी बी चालू होतं. पहिले चिप लावायचे, चिप. आता बी लावता का? हा, आता त्याची बी गरज नाही. मग AI मध्ये तो डायरेक्ट स्कॅन करत जाईल. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर आता डीमार्ट मध्ये गेले किंवा एखाद्या रेल्वे स्टेशनवर गेले तर ते राहतं पा, आपण लगेच त्याच्यातून जातो, लगेच आवाज येतो टून टून. आपल्या याच्यात जर काही असलं, समजा बंदूक गिंदूक आहे तुमच्यापाशी, तर ते लगेच वाजेल टू 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 टू, हे की नाही? आणि किंवा तुम्ही जर समजा डीमार्ट मध्ये गेले, तुम्हाला एखादी वस्तू उचलली, बिस्किटचा गोळा टाकला खिशात आणि निघायला लागले बाई, तर ते निघायच्या टायमाला जोरात वाजेल. कारण त्याला काय लावलेलं आहे? स्कॅनर. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? लाखो करोडो लोक डीमार्ट मध्ये जाता आणि एवढ्या वस्तू पाहता, पण एक बी वस्तू चोरून जाऊ शकत नाही. घरी जातो का? नाही नेऊ शकत. मग त्याच्यावर बी उपाय आपल्याकडे. म्हणजे एक उपाय असा होता की 2 चपला होत्या, एक चप्पल 500ची होती आणि एक 700ची. एक 500ची, एक 700ची. स्टिकर चेंज करायचं फक्त, इकडचं स्टिकर.
पण मग ते स्टिकर सिस्टीम बी त्यांना बंद टाकली आता. आता डायरेक्ट ते काय मारतात, डायरेक्ट ते कडक दोरा मारतो तो आता डायरेक्ट. तो एकदम ते प्लास्टिकचं राहतं पाहिजे, निघतच नाही. तोडलं तरी बी तुटत नाही ते आपल्याकडनं. किंवा मग तुम्ही बॅग घिसन जाता, बॅगले ते मारता बा, हा लॉक मारता बा, लॉक. तो लॉक त्याच्याकरता आता AI जसं जसं वाढेल तसं तसं मग चोऱ्या बंद. सगळ्यात महत्वाचं AIचा हे काय, कॅमेरा. आता लक्षात ठेवा कॅमेऱ्याचा फायदा. कॅमेरा असा बी निघालाय आता, कॅमेरा असा निघालाय आता की समजायचं नाही. आता आपल्याला वाटतं अकॅडमीत तर कॅमेरे, पण ऐकू तर येत नाही. पण असे कॅमेरे निघाले आता की ऐकू बी येतं. आणि एवढं क्लिअर की जर समजा ह्या आधीनं अभिषेकच्या कानात बोलला ना, ते बी ऐकू येईल. त्याच्यामुळे कॅमेरे हे गैर खतरनाक आहे आता, समजलं का. कारण मला बी आता मी गेला होता ना पुण्याला ट्रेनिंग साठी, तेव्हा माहिती पडलं. म्हणजे तो सर जो आहे ना, त्यानं एका ठिकाणी कॅमेरा लावलेला होता त्याच्या याच्यात, आणि ते लोक बोलत होते ते त्याला इकडे आवाज येत होता. म्हणजे आता कॅमेऱ्यापाशी आपण उभे आणि कोणाबद्दल बोलताय काही माहिती असं आपला विषय चालू राहतो काहीतरी, तर मग ते बी चुकीचं आहे. बरोबर आहे की नाही. म्हणजे आता प्रायव्हसी नावाची गोष्ट राहील नाही. तुम्ही जर एखाद्या चांगल्या ठिकाणी गेला, समजा तुम्ही किल्ले पाहायला जाताय, कुणी काही करायला जाताय, कोणाच्या घरी जाताय, लोक कॅमेरा लाईट ठेवता, तर मग ते कॅमेरे असे नुकसानदायक आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित पाहायचं. लेडीजनं जास्त हे करायचं. कुठेही आपण जातो, आता पोरांचं ठीक आहे, गेला डीमार्ट मध्ये त्यांच्यासाठी स्पेशल कपडे चेंज करायसाठी असं तसं, पोरांना करायचं नाही. कुठे काय कॅमेरे लायले सांगता येत आणि लोकांचे. लोक ते घड्याळमध्ये बी कॅमेरे लावायला लागले आता. घड्याळमध्ये आपल्याला दिसत नाही, लोक डोळ्यांमध्ये कॅमेरा लावायला लागले. पेनामध्ये कॅमेरा, आता पेनात कॅमेरा लावला कोणत्या भाषेला माहिती आहे. बरोबर आहे की नाही. पेनात म्हणजे काय करतील लोक सांगता येत नाही. बोटात बी कॅमेरा लाई घेता काही काही, आहे की नाही. तर हे असं आहे कॅमेरा. म्हणजे AI म्हणजे आपल्यासाठी चांगलं बी आहे की चोऱ्याचा पाट्या होणार नाही, खून खान होणार नाही, आणि कोण केलाय त्याला शिक्षा होईल. पहिले काय व्हायचं, नाही तर करायचं कोण, भरीन कोण. तर आता तशा गोष्टी होणार नाही. पोलिसांची नजर आहे. एक सायबर विभाग स्पेशल काम करतो. जळगाव मध्ये जर तुम्ही पाहिलं तर प्रत्येक चौकात कॅमेरे लागले डायरेक्ट, प्रत्येक चौकात. पहिले काय व्हायचं, नाही तर गोलानी मार्केट पाशी टू व्हीलर लावली, तो वापस येत नाही तोपर्यंत टू व्हीलर गायब. टायर या साईडले, गाडीचं तोंड या साईडले, बाकीची अर्धी गाडी MP मध्ये. त्याच्यानंतर मोबाईल चोरीचं किती प्रमाण होतं. त्यानंतर सोनसाकड्या, सोनं चोरून घेऊन जायचंय डायरेक्ट गाडीहून, बंद झालं. आता कुठे ऐकायला भेटतं तसं. आता काहीच, म्हणजे सगळ्यात पहिले तर क्रिमिनल गोष्टी बंद झाल्या. कारण क्रिमिनल काही केलं, चोरी केली तर लगेच सापडतं. आता स्टेट बँकेत दरोडा पडला होता, 5 कोटीचा दरोडा पडला होता जळगाव मध्ये, अजिंठा चौफुलीपाशी, भर दिवसा. काही नाही, मॅनेजर एकदम आरामात, सापडतील ना कुठे जातील, सापडतील ना कुठे जातील. काही नाही, 8 एक दिवस झाले सापडले ते, सापडताना. कारण अजिंठा चौफुली म्हणजे हजारो कॅमेरे असतील रस्त्याला. बरोबर आहे की नाही. तू कितलं बी मास्क लावलं, काही बी लावलं, तर गाडी तर लागीनच तुले. गाडीले नंबर तर अशीनच, बिना नंबरची बी आणली तू ना तर गाडी तर दिशील. त्या गाडीले लोकेशन हे ते, गाडी कुठे गेली असेल, लय डेंजर आता निघाले. आता असं मशीन बी निघालंय की माणूस खरं बोलतोय का खोटं बोलतोय ते बी सांगत. आता माणूस करीन तर काय करीन. म्हणजे जे पहिले एक साधन होतं बिचारा लग्न झालेल्या लोकांचं, की बा मी खोटं बोलीस आणि आपण दवाखान्यात जायला लागतं. आता लोक घरीच मशीन आणतात सगळ्या. आता आता आपल्याला बी अपडेट होणं पडेल, वेगळ्या प्रकारे खोटं बोलणं पडते. चला, AI जबरदस्त आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स पोलीस भरतीमध्ये बी त्याच्यावर काम चालू आहे. भारताचे सिलिकॉन व्हॅली म्हणून प्रसिद्ध शहर, लिहून घ्या, नवीन प्रोजेक्ट ते. भारताचे सिलिकॉन व्हॅली म्हणून प्रसिद्ध शहर बेंगलुरू. बेंगलुरू.
एआय टूल्स विरुद्ध कायदे करणारा, म्हणजे कोणी चुकीच्या पद्धतीने एआय वापरत असेल तर त्याच्या विरुद्ध कायदे करणारा जगातील पहिला देश. एआय टूल्स विरुद्ध कायदे करणारा, एआय टूल्स विरुद्ध कायदे करणारा जगातील पहिला देश ब्रिटन. मग याचं सजेशन राहील, कोणत्याच पोरगीनं तिचे फोटो फेसबुक, व्हॉट्सअप आणि इन्स्टावर टाकू नका, कारण ते एआय एवढं खतरनाक आहे. ते फोटो कोणाचं लावतं आणि व्हिडिओ कोणाचं बनवतं. पोरांचे बनवले तर बनवले व्हिडिओ, त्यांनी काय इज्जत नाही राहत. बरोबर आहे की नाही? विषय गंभीर आहे तो. एकदा काय झालं माहिती का, आता व्हिडिओ बी पाहिला असेल तुम्ही, एका लेडीजनं इन्स्टा तिचं स्टोरी बनवणे काय रील बनवण्यासाठी बसमध्ये, एसटी बसमध्ये, किंवा तो एक माणूस त्याचा उभा होता असा, आणि त्याने का धक्का लागला, तिनं मुद्दाम त्याला धक्का मारला, त्याच्याच कानात मारले. तर मग तो कोणतरी ऑफिसर होता, तो काहीतरी. आता समजा मी आहे फॉर एक्झाम्पल, जर मी एखाद्या बसमध्ये आणि तुम्ही बी त्या बसमध्ये सगळेजण, आणि जर मी एखाद्या बाईले धक्का मारला, तिने माझ्या कानात मारली आणि ती म्हटली या माणसानं मला मुद्दाम धक्का मारला किंवा मला हात लावला, तू मला माहितीये सर तर गैरा चांगला माणूस आहे, पण कानपट्टीत मारल्यावर काही लोक काय म्हणतील लावला असेल सर ना. बरोबर की? मग तो काहीतरी ऑफिसर होता, तर त्यानं डायरेक्ट घरी जायचं, आत्महत्या घरी येत. हा मग बरोबर आहे ना, कारण तिनं काय केला, तो व्हिडिओ बनवला. आता ठीक आहे, तुम्ही आपले माणसं आहे म्हणून तुम्हाला माहिती आहे की सर चांगला माणूस आहे. आता तो व्हिडिओ जर कुसुंब्यात कोणाला लावला, तर आता जसे चांगले लोक आहे तसे वाईट लोक बी आहे माझ्याबद्दल, जसे माझे मित्र आहेत तसे दुश्मन बी आहे. ते काय म्हणतील, चला जास्त सर बनत होता, मारा झालेले. बरोबर आहे की नाही? नाही तर सज्जन दाखवत होता, असा आहे तसा आहे, म्हणजे लोक असे विचार करताना. आणि तो मोठा ऑफिसर होता काहीतरी, मग त्याला ते व्हिडिओ बनवला, त्या बाईनं तो इंस्टाग्रामवर टाकला की या माणसानं मी छेड काढली बुवा. आणि नंतर मग तिनं तो मेल्यानंतर सांगलं की मी तो व्हिडिओ बनवण्यासाठी केलं होतं बुवा असं, पण लोकांना नाही माहिती ना असं आहे. तर मग असे आपले फोटो वापरून लोक लय खराब आहेत, डेंजर लोक. आणि काही लोक एकदम सनकी राहतात, म्हणजे त्यांना थोडंसं बी बोललं ना तर लगेच काही बी पाऊल उचली जाते. आपल्यासारखी बिनला जे तुलपटीन ते व्हिडिओ टाकते, टाक आजू बनव, मी बी बनवतो. बरोबर आहे की नाही? फॉर एक्झाम्पल मी जर राहता, मी जर सांगता बनव व्हिडिओ, आजू कोणता बनवते बनव, तू पटेन त्याला टाक. बरोबर आहे की नाही? पण काही लोक एकदम सेल्फ, एकदम माझ्या घरचे काय म्हणतील, मै आई काय म्हणेन, मै बायको काय म्हणेन, कोणी काही म्हणणार नाही. मर्याचं नाही, मर्याचं काही बी आपल्यासोबत घटना घडली तर आपले मायबाप आहे, आई वडील आहे, भाऊ बहीण आहे, लहान भाऊ राहतो, मोठा भाऊ राहतो, पण आपण शेअर करायचे अशी गोष्टी. माझ्याकडनं झाली, चूक झाली माझ्याकडनं. आता पहिले व्हिडिओ कॉल बी यायचे पोरांच्या व्हिडिओ याच्यावर, ते व्हिडिओ कॉल मध्ये अश्लील गोष्टी दाखवायचे. आणि म्हणजे समजा पोरींले व्हिडिओ कॉल यायचा, मग आपल्याला काय वाटतं, व्हिडिओ कॉल आला घरच्यांचा जाशील कोणाचा, मग तो व्हिडिओ कॉल आपण उचलायचे. पोरं तर लय आगो राहतात, पोरं तर उचलतात. पोरी तरी म्हणतील की अननोन नंबर आहे, काही उचलला नाही, पोरं मुद्दाम उचलतात. मग ते एखाद्या पोरगीचा व्हिडिओ कॉल उचलला त्यानं, मग नंतर ती पोरगी वेगळेच व्हिडिओ बनायचे. आता तिचा चेहरा आणि याचा चेहरा दिसतो बरोबर, मग याचा चेहरा वापरून ते व्हिडिओ बनाय टाकायचे, व्हिडिओ बनायचे. आणि मग तो त्याचा व्हिडिओ लगेच त्याच्या व्हॉट्सअपवर, हा व्हिडिओ मी डायरेक्ट आता फेसबुकला टाकते, पटकन पैसे टाक. बरोबर आहे की नाही? समोरचा घाबरतो ना. आता समजा जळगाव जिल्ह्याचा एकदम मोठा ऑफिसर आहे, त्याच्यासोबत असं जर झालं तर तो काय म्हणेन, आणि लोक कसे राहतात पायने, एवढा मोठा ऑफिसर आहे ना असे धंदे करतो, असं होई जातं ना. तर मग लोक घाबरतात ना. आपण थोडी घाबरता, आपण थोडी ऑफिसर आहे. तरी बी लोक आता भरपूर अशा केसेस झाल्या होत्या, मग जळगाव मध्ये मरी गेलते काही, कारण ते पैसे दिदी थकले, शेवटी त्यांचे पैशाचे हाव कमी होत नाही, तर लोक लय खतरनाक झाले आहे.
एआय टूल्स विरुद्ध कायदे करणारा जगातील पहिला देश ब्रिटन. ब्रिटन. संशयास्पद कॉल पहा, मी आताच बोलला का नाही. संशयास्पद कॉल म्हणजे काय? अननोन नंबरवरून व्हिडिओ कॉल येतो आपल्याला, अननोन नंबरवरून फोन येतो. समजा आता आपण तर मोठे झाले, पण जर समजा तुम्ही 12वी मध्ये फोन आला, अरे बेटा तुझ्या पप्पांचा ऍक्सिडेंट झालेला आहे, तू इथं ये. गेला भाऊ तडी, उचलला, त्याला टाकला डब्यामध्ये, किडनॅप. बरोबर आहे की नाही? आपण विचार करू, ऍक्सिडेंट झालाय, हा या चौफुलीवर तुझ्या पप्पांचा ऍक्सिडेंट झालाय, तुझा नंबर भेटलाय बेटा त्यांच्या मोबाईल मध्ये. आपण घरी फोन लावायचं, विचारणार आहे का पप्पा तुमचा खरंच ऍक्सिडेंट झाला का? आपण घाई मध्ये काय करू, तो जडी सांगेन तडी जाऊ, आणि मग नंतर पोरगार आला तर किडनॅप, पोरगी आली तर की जातात ते डायरेक्ट. संशयास्पद कॉल. बरोबर आहे की नाही? फसवे कॉल. आता हे फसवे कॉल म्हणजे काय? पैशांची डिमांड. तुमच्या फोन पेला मी पैसे टाकी दिले चुकीसन 2-1 हजार रुपये आपल्या मोबाईलला टाकी देतात ते चुकीसन. समजा आता आपला जो फोन नंबर राहतो तोच आपला फोन पे नंबर राहतो, गुगल पे नंबर राहतो, त्या नंबरवर पैसे टाकून देता आणि नंतर आपल्याला फोन करतात, दादा माझ्याकडे ना चुकीकन तुमच्या नंबरवर पैसे टाकाय गेले. मग आपण म्हणता आपण तर चांगले आहे ना, ठीक आहे भाऊ टाकाय गेले ना, मी तुला वापस रिटर्न कर देतो. बरोबर का? मग तू त्याला पैसे रिटर्न करतो ना, तो त्या फोन पे ऍक्ट करून घेतो, त्या अकाउंट मधले पैसे मार देतो. आपल्या मोबाईल मध्ये जर कोणा विसन पैसे टाकले, त्याला वापस द्यायचे, मी ना सांगाल ते का तुले? असं थोडं हुशार होशान तुम्ही माझ्यामध्ये राहायचा. संशयास्पद कॉल. पहिला मुद्दा तर अननोन नंबर तर घ्यायचाच नाही. अननोन नंबर आहे काय घेणं, तुला गरज आहे, ओळखतोय म्हणजे. आता जर मग समजा नवीन कोणा नंबर घेतला तर तुम्ही घेणार नाही, असं नाही करायचं. अननोन नंबर आहे, ओळखत नाही, हा मग तुम्ही इथे भेटले होते तिथे नाही. अननोन नंबर आहे तर घ्यायचाच नाही. व्हिडिओ कॉल तर बिलकुल अननोन नंबरचा घ्यायचा नाही. तुम्ही 1 सेकंदासाठी जरी तो फोन उचलला तरी व्हिडिओ बनी जातो, कारण आपला चेहरा स्कॅन होऊन जातो ना. स्कॅन करण्यासाठी किती मिनिटं लागतात? तुम्ही स्कॅनर कॅन ना, फोन पे मारताना स्कॅनर किती सेकंद लागतो? 1 सेकंद. मग 1 सेकंदात आपला चेहरा स्कॅन झाला, बनला व्हिडिओ. एवढे खतरनाक लोक आहे. हा, हे महत्वाचा प्रश्न काय पहा, संशयास्पद कॉल, फसवे कॉल यांची नोंद व तक्रार निर्मूलन करण्यासाठी जर आपल्याला काही असा कॉल आला तर त्याची तक्रार करण्यासाठी केंद्रीय दूरसंचार विभागाने संचार साथी, लाल पेन आणली किंवा डबल अंडरलाईन मारा, संचार साथी हे ऍप कार्यरत केले आहे. संचार साथी हे ऍप कार्यरत केले आहे. जगातील सर्वात वेगवान महासंगणक. जगातील सर्वात वेगवान महासंगणक. ब्रँडेड प्रश्न, डबल स्टार. कोणता आहे? अमेरिकेचा एल कॅपिटन अमेरिका. जगातील सर्वात वेगवान महासंगणक एल कॅपिटन. जगातील सर्वात वेगवान महासंगणक कोणता? एल कॅपिटन अमेरिका. हा येईनच प्रश्न, हा येणारा प्रश्न आहे. भारतातील सर्वात वेगवान महासंगणक. भारतातील सर्वात वेगवान महासंगणक ऐरावत. जगात 136व्या स्थानी, 136 नंबरवर आहे आपण. 1 नंबर अमेरिका, जगात 136व्या स्थानी. भारतातला कोणता आहे? ऐरावत. इथे लिहून देतो, ऐरावत. पहिले आपला होता परम होता.
देशातील पहिल्या देशातील पहिल्या मधुमेह जैविक बँकेची स्थापना चेन्नई येथे झाली. भारतातील पहिले सायबर सुरक्षा ऑपरेशन सेंटर मुंबई येथे बनले. मुंबई. क्या देशातील पहिले AI आधारित विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजेच त्याला सेज म्हणता बा. विशेष आर्थिक क्षेत्र आणि कंसात सेज म्हणा आहे बा, SEZ. देशातील पहिले AI आधारित विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजे सेज नवा रायपूर छत्तीसगड येथे स्थापन होणार आहे. नवा रायपूर छत्तीसगड येथे स्थापन होणार आहे. झालं. नवा रायपूर छत्तीसगड येथे स्थापन होणार आहे. रोबोटिक्स शिक्षण अनिवार्य करणारे देशातील पहिले राज्य केरळ. रोबोटिक्स शिक्षण अनिवार्य करणारे म्हणजे पारे आपल्याकडे कसं राहतं रे, खो खो किंवा शारीरिक शिक्षण शाळेमध्ये आपल्या, तसं त्या शाळेमध्ये रोबोटिक्स शिक्षण अनिवार्य करणारे देशातील पहिले राज्य केरळ. हे रोबोटिक्सचं शिक्षण तिथे वाढवलं. आपल्याकडे काय विषय, मराठी, इंग्रजी, हिंदी, समाजशास्त्र, इतिहास, भूगोल, गणित, विज्ञान. तसं तिकडे आता नवीन विषय वाढवलाय रोबोटिक्स, कारण पुढे रोबोटिक्सला बी स्कोप आहे ना. रोबोट पिक्चर पाहिला नाही, चिट्टी. भारतातील पहिले डिजिटल भटके गाव त्याचं नाव आहे पा याकटेन. डिजिटल भटके गाव याकटेन कुठे येते, सिक्कीम. याकटेन सिक्कीम. ओके. विज्ञान व तंत्रज्ञानावरच एवढे प्रश्न आपल्यासाठी महत्वाचे आहे.